नमस्कार शिक्षक मित्रांनो, परीक्षा टीईटीची आता फक्त 3 दिवसावर आलेली आहे आणि आपल्याला एकदम फास्टमध्ये 100 प्रश्न विज्ञान आणि परिसर अभ्यास या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला घ्यायचे आहेत, कारण ह्या विषयामध्ये आपण पैकीच्या पैकी स्कोअर करू शकतो. त्यासाठी आपल्याला रिव्हिजन फार आवश्यक आहे. म्हणून मी आणलेली आहे 100 प्रश्न आणि आपल्याला डायरेक्ट उत्तरच वाचायचं आहे. त्यामुळे चला जास्त वेळ न घालवता बघूया फटाफट 100 प्रश्न. चला, प्रश्न पहिला, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, यकृत. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 2, रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोहची आवश्यकता असते. नेक्स्ट, प्रश्न तिसरा, वनस्पतींच्या अन्नाची फॅक्टरी कशाला म्हणतात? बघा, अन्नाची फॅक्टरी कशाला म्हणतात? किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की वनस्पतीचं स्वयंपाकघर कोणतं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पाने. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, डेसिबल. ध्वनी डेसिबल मध्ये मोजतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता पदार्थ पाण्यात विरघळत नाही? मीठ विरघळते, साखर विरघळते, दूध विरघळतं, फक्त काय विरघळत नाही? वाळू. नेक्स्ट, असे सुद्धा प्रश्न आपल्याला येतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, गुरु. नेक्स्ट, मानवी शरीरातील हाडांची एकूण संख्या किती? तर याचं योग्य उत्तर आहे 206. नेक्स्ट, प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. नेक्स्ट, पाण्याचे उत्कलन बिंदू किती अंश सेल्सिअस असते? तर पाण्याचा उत्कलन बिंदू 100 अंश सेल्सिअस असते. लक्षात ठेवायचं. चला, नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 10, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे टंगस्टन. बघा, लक्षात ठेवा, टंगस्टन. प्रश्न क्रमांक 11, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? तर याचं योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे. रक्ताभिसरण संस्था म्हणलं की विल्यम हार्वे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे कासव. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13, रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी काय वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे सल्फर. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट, प्रश्न 14, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीचे परिवलन. नेक्स्ट, प्रश्न 15, पदार्थाच्या अवस्था किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 3, द्रव, स्थायू आणि वायू. नेक्स्ट, प्रश्न 16, व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर याचं योग्य उत्तर आहे स्कर्वी हा आजार होतो. व्हिटॅमिन सी जर नसेल तर काय होतो? स्कर्वी. नेक्स्ट, प्रश्न 17, आम्ल आणि आम्लारी यांच्या अभिक्रियेतून काय तयार होते? तर क्षार आणि पाणी. नेक्स्ट, प्रश्न 18, मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? तर याचं योग्य उत्तर आहे मूत्रपिंड. नेक्स्ट, प्रश्न 19, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर याचं योग्य उत्तर आहे आयझॅक न्यूटन. प्रश्न क्रमांक 20, इंद्रधनुष्यात किती रंग असतात? तर हा सर्वांनाच माहिती आहे, 7 रंग असतात. नेक्स्ट, प्रश्न 21, अन्नातील ऊर्जेचे एकक कोणते? तर अन्नातील ऊर्जेचे एकक आहे कॅलरी. नेक्स्ट, दुधाचे रूपांतर दह्यात होण्यासाठी कोणत्या जीवाणूची मदत होते? तर याचं योग्य उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस. प्रश्न 23, मानवी डोळ्यांचे कोणते भाग रंगाची ओळख पटवण्यासाठी मदत करतात? तर याचं योग्य उत्तर आहे शंकुपेशी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 24, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशात असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पोकळी. प्रश्न क्रमांक 25, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर मंगळ.
नेक्स्ट, पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या तापमानाला होते? तर याचे योग्य उत्तर आहे कोणत्याही तापमानाला. नेक्स्ट, रक्तातील प्लेटलेट्सचे मुख्य कार्य काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रक्त गोठण्यास मदत करणे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 37, ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पोलाद. पोलादमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 38, बॅरोमीटर कशासाठी वापरतात? तर बॅरोमीटर वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरतात, वातावरणातला दाब मोजण्यासाठी. नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत आहे. नेक्स्ट, सूर्यप्रकाशात किती रंग असतात? आता बघा, हा प्रश्न खूप वेळा पेपरला आलेला आहे. सूर्यप्रकाशात किती रंग असतात? तर याचे योग्य उत्तर आहे 7 रंग असतात. नेक्स्ट, नायट्रोजनचे प्रमाण हवेत किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 78%. 78% आपल्याला लक्षात असू द्या. चला नेक्स्ट, चुंबकत्व कोणत्या धातूमध्ये जास्त असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लोखंड. म्हणून तर लोखंड आणि चुंबक जर जवळ आणलं तर एकदम आकर्षित होतात एकमेकाकडे आणि चिपकलं जातं. नेक्स्ट, पर्याय क्रमांक 43, पेशींचा शोध कोणी लावला? तर याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 44, गॅल्व्हनायझेशन प्रक्रियेत कोणत्या धातूचा लेप देतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, झिंक. त्यालाच आपण जस्त म्हणतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 45, खग्रास सूर्यग्रहण कशाच्या स्थितीमुळे होते? याचं योग्य उत्तर आहे सूर्य, चंद्र, पृथ्वी. सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये जर चंद्र आला तर खग्रास सूर्यग्रहण होते. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 46, व्हिटॅमिन ए मुळे कोणता विकार होतो? तर याचं योग्य उत्तर आहे रात आंधळेपणा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 47, पदार्थाचे ज्वलन होण्यासाठी कोणता वायू आवश्यक असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ऑक्सिजन. नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दात. सर्वात कठीण पदार्थ. नेक्स्ट, विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अँपियर. प्रश्न 50, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अंतर. प्रश्न 51, अन्नातील कर्बोदकांचे पचन कोठे सुरू होते? तर याचं योग्य उत्तर आहे मुखात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 52, थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे पारा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 53, प्रकाश तंतू कोणत्या तत्वावर काम करतात? तर याचं योग्य उत्तर आहे पूर्ण आंतरिक परावर्तन. पर्याय क्रमांक क. नेक्स्ट, प्रश्न 54, कशाच्या कमतरतेमुळे गोइटर म्हणजे काय, गलगंड आजार होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, आयोडीन. आयोडीनची कमतरता जर असली तर गलगंड नावाचा आजार घशाच्या तिथे होतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 55, वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्यत्वे कोणती खते वापरतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, NPK. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 56, रक्तातील प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 90%. नेक्स्ट, समुद्राच्या पाण्याची क्षारता कशामुळे वाढते? प्रश्न क्रमांक 57, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सोडियम क्लोराईड. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 58, मानवाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचे योग्य उत्तर आहे 37°C. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 59, मायोपिया हा आजार कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डोळे. डोळ्याशी संबंधित आजार आहे, त्याला मायोपिया असं म्हणतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 60, ऊर्जेचे अक्षय स्रोत कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 61, नायट्रिक आम्लाचे रेणुसूत्र काय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, HNO3, नायट्रिक ऍसिड. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणता सेंद्रिय आम्ल नाही?
तर याचं योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63, चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1/6. प्रश्न क्रमांक 64, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65, आरशातील प्रतिमेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे आभासी प्रतिमा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66, वाळूचे मुख्य घटक काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सिलिकॉन डायऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67, ध्वनीची गती सर्वात कमी कशात असते? तर याचं योग्य उत्तर आहे वायू. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68, सायटोलॉजी म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पेशींचा अभाव. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69, सौर घटामध्ये कोणत्या धातूचा उपयोग होतो? तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सिलिकॉन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70, मानवी कानातील हाडांची संख्या किती आहे? तर बघा मागच्या पेपरला मानवी मेंदूमध्ये म्हणजे मागे का पेपरला असं आलं होतं की मानवाच्या मेंदूमध्ये किती हाडे असतात. आता इथं असा प्रश्न आलेला आहे की मानवी कानातील हाडांची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 6. कानामध्ये 6 आणि मेंदू म्हणलं की मेंदूचे हाडे किती असतात 22 आणि कान म्हणलं की किती असतात 6. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71, पाण्याचे रेणुसूत्र काय? तर याचं योग्य पर्याय आहे अ H2O. नेक्स्ट प्रश्न 72, हवेचा दाब मोजण्याचे साधन कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे बॅरोमीटर. हवेचा दाब म्हणले की काय आलं बॅरोमीटर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73, प्रकाश कोणत्या रेषेत प्रवास करतो? तर याचं योग्य उत्तर आहे सरळ रेषेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74, मानवी शरीरात एकूण किती जोड्या गुणसूत्र आहेत? हा पण प्रश्न खूप वेळा आलेला आहे पहा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 23. प्रश्न क्रमांक 75, नायट्रोजनचे स्थितीकरण कोणत्या वनस्पतीमध्ये होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शेंगदाणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76, चुंबकत्व नष्ट होण्यासाठी काय करावे? तर याचे योग्य उत्तर आहे म्हणजे गरम करणे, आपटणे, कुटणे हे सगळं म्हणजे वरील सर्व. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77, लोखंडाचे गंजणे ही कोणती अभिक्रिया आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रासायनिक बदल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78, प्रकाशाच्या परावर्तनाचे किती नियम आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ब म्हणजे 2 नियम आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79, पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर चंद्र. चलो नेक्स्ट बघा पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर चंद्र. तो प्रश्न झाला. चला प्रश्न 80, सर्वात हलका वायू कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क हायड्रोजन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81, आमलारीची चव कशी असते? तर याचे योग्य उत्तर आहे तुरट. नेक्स्ट प्रश्न 82, मानवी शरीरातील रक्ताभिसरण संस्थेत मुख्य घटक कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे हृदय. हृदयामध्ये रक्ताभिसरण होतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73, लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात? प्रश्न क्रमांक 83, लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात? तर याचे योग्य उत्तर आहे अ दुधाची शुद्धता तपासण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर केला जातो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84, पेशीची ऊर्जा केंद्र कशाला म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तंतुकणिका. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85, ध्वनीच्या परावर्तनामुळे काय तयार होते? तर याचे योग्य उत्तर आहे प्रतिध्वनी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86, धातू कशात वितळतात? तर याचे योग्य उत्तर आहे मुशीत. नेक्स्ट प्रश्न 87, मानवी मेंदूचे वजन साधारण किती असते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 1.3 ते 1.4 किलो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88, कोणती ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पिट्युटरी म्हणजे पियुषिका. तिलाच पियुषिका असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 89,
सूर्य हा काय आहे? तर सूर्य हा काय आहे? तारा आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 90. पदार्थाचा जडत्व गुणधर्म कशावर अवलंबून असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ब. वस्तुमान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 91. प्रकाशाचे विकिरण कोणत्या परिणामामुळे होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. टिंडल परिणाम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 92. वनस्पतींचा श्वसनाचा वायू कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ऑक्सिजन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93. मानवी शरीरातील सर्वात मोठे इंद्रिय कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. त्वचा. प्रश्न क्रमांक 94. आमलारी निळ्या लिटमस पेपरला काय करते? तर याचं योग्य उत्तर आहे ड. काहीही बदलत नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95. उष्णतेचे वहन सर्वाधिक कशात होते? तर याचं योग्य उत्तर आहे धातूमध्ये. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96. इन्सुलिन हे कोठून स्त्रवते? तर याचं योग्य उत्तर आहे स्वादुपिंड. पित्तरस म्हणले की पित्तरस आणि स्वादुपिंड याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. चुंबकीय क्षेत्ररेषा कशाकडून कशाकडे जातात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. एन कडून एस कडे. नेक्स्ट 98. प्रश्न क्रमांक 98. सर्वात जास्त तरंगलांबी असलेला रंग कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. लाल. प्रश्न क्रमांक 99. रक्तातील पांढऱ्या पेशींचे कार्य काय? तर याचे योग्य उत्तर आहे ब. शरीराचे रक्षण करणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100. शेवटचा प्रश्न. मानवी डोळ्यातील कोणत्या भागात प्रतिमा तयार होते? तर याचे योग्य उत्तर आहे रेटिना. त्यालाच आपण दृष्टीपटल असं म्हणतो. तर आपण फटाफट घेतल्यामुळे एखादा शब्द जर मागे पुढे झाला असेल तर कृपया आपण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवायला सुद्धा विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.